नमस्कार मित्रांनो, भारताचा आवाज या आपल्या मराठी चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत भारतीय जनता पार्टीचे काही महत्त्वाचे संकल्प, जे विशेषतः सामाजिक कल्याण, युवा विकास, ग्रामीण कल्याण आणि महाराष्ट्राच्या समृद्धीचा विचार करणार आहेत. संकल्प पहिला, सामाजिक कल्याणासाठी संकल्प. बीजेपीने SC, ST, VJNT आणि OBC उद्योजकांसाठी मोठा निर्णय घेतलाय. आता या उद्योजकांना 15 लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज देण्यात येईल. यामुळे आर्थिकदृष्ट्या मागास घटकातील उद्योजकांना व्यवसायात स्थैर्य आणि प्रगतीचा मार्ग मिळेल. संकल्प दुसरा, समृद्ध महाराष्ट्रासाठी संकल्प. बीजेपीचा आणखी एक संकल्प म्हणजे 2028 पर्यंत महाराष्ट्राला $1 ट्रिलियन अर्थव्यवस्था बनवण्याचा. यामुळे महाराष्ट्र $1 ट्रिलियन अर्थव्यवस्था असणारे देशातील पहिले राज्य बनेल. आंतरराष्ट्रीय स्तरावरही राज्याचे महत्त्व वाढेल. भाजपाच्या या संकल्पामुळे महाराष्ट्राचा विकास द्रुत गतीने साध्य होईल. संकल्प तिसरा, मेक इन महाराष्ट्र संकल्प. मेक इन महाराष्ट्र या उपक्रमाअंतर्गत बीजेपीने महाराष्ट्राला फिनटेक आणि कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AI ची राजधानी बनवण्याचा संकल्प केलाय. नागपूर, पुणे आणि नाशिक शहरांना एरोस्पेस हब बनवण्याचे सरकारचे ध्येय आहे. बीजेपीचा दृष्टिकोन स्पष्ट आणि धोरणात्मक असल्या कारणाने महाराष्ट्राच्या शहरांमध्ये नवे उद्योग आणि संधी निर्माण होतील. संकल्प चौथा, युवकांसाठी महारथी योजना. बीजेपीने युवकांसाठी महारथी म्हणजेच महाराष्ट्र ऍडव्हान्स रोबोटिक आणि AI प्रशिक्षण हब योजना सुरू करण्याचा संकल्प केलाय, ज्यामुळे सर्व शासकीय शाळांमध्ये रोबोटिक्स आणि AI शिकवण्याची संधी मिळेल. महाराष्ट्राचे विद्यार्थी तंत्रज्ञान क्षेत्रात आघाडीवर राहतील. सरकारची ही योजना थेट शाळांमधून लागू होत असल्या कारणाने महाराष्ट्रातील तरुणांना तंत्रज्ञान क्षेत्रात आणखी प्रगती करता येईल. संकल्प पाचवा, शेतकऱ्यांसाठी संकल्प. शेतकऱ्यांसाठी बीजेपीने खतांवरील CGST माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाय सोयाबीनला 6,000 रुपये प्रति क्विंटल दर देण्याचं आश्वासन दिलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना थेट आर्थिक फायदा होईल. तर मित्रांनो, बीजेपीचे हे संकल्प फक्त आश्वासन नसून महाराष्ट्राच्या सर्वांगीण प्रगतीचा रोडमॅप आहे. महाराष्ट्राच्या सामाजिक, आर्थिक आणि औद्योगिक प्रगतीसाठी बीजेपीचे हे पाऊल निश्चितच आश्वासक आहे. पाहत रहा भारताचा आवाज. नवीन आणि विश्वासार्ह माहिती देण्याचं आमचं वचन आहे. धन्यवाद.